बडीज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही चाललो आहे शेतामध्ये, ते पण काही कारणासाठी चाललो आहे आम्ही। पण आता आम्ही चाललो आहेच तर थोडीशी पार्टी पण करणार आहे, म्हणजे साधारण आमची मॅगी पार्टी होणार आहे तिकडे। आम्ही किती सामान आणले हां, आणि आमच्यासोबत आमची आजी पण आलेली आहे, ती हळूहळू येते। खूप दिवसापासून आमचं चाललेलं की शेतात यायचं आहे, पण काही ना काही मागे वातावरण पण खूप खराब चाललेलं, त्यामुळे आम्ही नाही येऊ शकलो। बट आज आम्हाला चान्स भेटला आहे, तर आज आम्ही चाललो आहे। आणि आमचे 2 भाऊ पण येणार आहे मागून, फुगडचं फक्त खायला येणार आहेत ते। त्यांना खूप कंटाळा येतो अशा गोष्टींचा, पण त्यांना काय माहीत की शेतात आल्यावर किती छान वाटतं आणि मज्जा येते। जसं की हे नाही, आम्ही येत नाही, आम्हाला भेटत नाही रोज यायला, कारण काही ना काही आता कॉलेज शाळा काही असतं आपल्याला, त्यामुळे येत नाही, भेटत नाही यायला। पण आज आम्ही आलो आहे तर खरंच खूप भारी वाटतंय। तुम्हाला केव्हा समजेल हे, जेव्हा तुम्ही शेतात येशाल। पण काम करण्यासाठी आम्हालाही नाही आवडत, फक्त फिरायला आवडतं आम्हाला। गाईस, इकडे अशी बाजरी आहे, पण काय होतं ना, इकडे बाजरी लावली ना तर असे पक्षी येतात आणि ते सगळं खाऊन टाकतात। मी गप्पा मारत मारत शेतात पोहोचलोय, थांबा तुम्हाला दाखवतो। आमचं शेतात यायचं एक मेन खूप मोठं कारण आहे, कारण की आमची नवीन विहीर झाली आहे, आम्ही ती बघायला आलो आणि विहिरीतलं पाणी पण बघायचं आहे आम्हाला। हे बघा आपलं शेत, आणि इकडं विहीर आहे। ही बघा गाईस आपली विहीर, पाणी आहे खूप। विहिरीचं काम करणारे लोक होते ना, त्यांनी ही चूल बनवली होती त्यांना चहा पिण्यासाठी, तर आता आपण ह्याचाच उपयोग करणार आहे मॅगी बनवण्यासाठी। आम्ही इकडे बनवायचं कॅन्सल केलं आहे, कारण इकडे खूप हवा पण लागते आणि ऊन पण आहे, तर आम्ही इकडे बनवतो आहे। कारण थोडीशी इथे असं विहिरीमुळे आम्हाला थोडंसं प्रोटेक्शन भेटेल, तर आता आम्ही इकडे बनवायला स्टार्ट केलं आहे। पडू शकते कढाई। आणि ही बघा आमची आजी, बघा कशी काम करते। तर गाईज, इकडे आमचे शेजारी आहेत, ते बघताय की आम्ही काय खटपट करतोय। आणि हे बघा आमची चूल रेडी झाली आहे आता। तर कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? खूप मस्त वाटतंय, भारी, खूप भारी। गाईज, हे रिअल स्ट्रगल आहे, आता आमची चूल पेटत नाहीये। आम्ही फक्त खायच्या कामाचे, आम्हाला काही चूल वगैरे भेटत नाही आहेत। कढाई खराब झाली, कडकुटे आणलंय। शेफ आरती चव्हाण पाहिजे। बस का एवढं कमी? 5 पॅकेट आहे ना, 6। आमच्यासोबत आमची आजी आली आहे। कोणती किती बहिणी तुमची की का तुमची शिवनगरला असते का मग? हा, संगमनेरला कॉलेज चालू काय? बीएड झालंय माझं। शिक्षिका म्हणून आता हा, कच्ची कशाला खाती लागते? कच्ची नको खायचा, पोट दुखायचं। मी इकडून बसते बाबा, तिकडून काही दूर लागते मला। हळू जरा, मसाला कसं फोडायचं? कातर आणली का? मी तर सगळं खाली सांडलं, खाली नाही सांगला आम्ही। ते बघ तुझ्या खाली बघ। हे सगळं कचरा चुलीमध्ये टाका, पप्पालाही मारतील। एवढी नाकू झाली, चटका बसून का बाई, हळूहळू कर ना, थोड मला नाही फुटत, मला इतका
चटका बसला की माझ्या हातावरची केसच आले. बरं झालं तुला मॅच करायची गरज नाही पडली. खोटं पसार होतं. आम्ही त्याला बोलवतोय आणि तो बोलतोय की मी झोपलोय. आणि आत्ताच 10 मिनिटापूर्वी आता आम्ही आलोय. लगेच झोपला का तो? मॅगी झालीये. टेस्ट करून बघा कशी. गाईज आमची आजी आमच्यासोबत आली, पण आता आजी बोलते मी आज मॅगी वगैरे काही खात नाही. आज काय आहे? आज मंगळवार. मंगळवार उपवास आहे का आज? मस्त झाली ना चुलीवरची मॅगी. भारी लागली. वाव मस्त. त्यात बसून खायची मज्जाच वेगळी आहे. खूप भारी लागते. माझी आजी कशी भांडे घासते आमचे. आता तुम्ही बोलशाल आजीला तर खायला पण नाही दिलं, पण आता आजीला उपवास आहे आज मंगळवार, त्यामुळे आणि त्यांना आवडत पण नाही असलं काही. थोडेसे भांडे घासून घेते, तोपर्यंत आपण फिरू. आम्ही लहानपणी शेतात यायचो, असं मस्त खेळायचो, मातीचे भांडे बनवायचो, खूप मजा यायची तेव्हा. आणि हे बघा किती मस्त यार, किती भारी दिसतंय डायरेक्ट. कचरा गोळा करते. कचरेवाले. मज्जा आली. आता आम्ही चाललोय घरी. आणि तुम्ही पण असं शेतात या, पार्टी करा, खूप मजा येते. आणि कसं वाटलं आमचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की, आणि कमेंट पण करत जा.